छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले सैनिक. आज आपले सैनिक सीमेवरती निर्धास्तपणे तिथे उभे आहेत आणि म्हणून आपण निर्धास्तपणे आपण आपल्या घरामध्ये शांत चित्ताची झोप घेऊ शकतो, बरोबर की नाही? आज म्हणून तिकडे सीमेवरती जवान उभे आहेत आणि आमचे ठाकूर काका तिकडे उभे आहेत. त्याच्यामुळे हय सकाळपर्यंत बारी चालणार, टेन्शन नाही घ्यायचं, बरोबर की ना? कारण 20 वर्षाची ही परंपरा व गेल्या वर्षी सुद्धा बारी झाली या ठिकाणी. पण टायमिंगचं महत्व काय आहे? गणेश जांभळे बुवानी मी आम्ही दोघांनी पाहिला. मालाडचं बुवा जर 2.5 तास काढत असतात, गावच्या नेम काय धुमाकूळ घालू. अरे या ठिकाणी नवीन नवीन बुवा आहेत बुवा, मी बोलणार नव्हतो, माझा फिरायला गेला मस्त 2.5 तास. आता काय सांगणार, 2.5 तास पहिली बारी. अरे मग नवीन बुवानी काय करायचं? आज स्वप्नील गोसावी बुवा, आज अमित वराडकर बुवा, या बुवानी जर त्यांना पारंपरिक बारी आली तर हे पण असेच करतील ना. आज त्यांना आपण आदर्श काय द्यायचा? आज ठीक आहे समीर कदम बुवांची पहिली पण दुसरी बारी आहे, त्यांनी 4 तास घेतले चालतात. सकाळ आता तुमच्या घरात चान्स काय नाही. काय सध्या परिस्थिती अशी झाली आहे, एखादी महिला जर बाजारात गेली ना, महिला जर बाजारात गेली 100 रुपये चप्पल विकत आणले ना, तर ती 10 जणांना सांगणार की बघ मी 100 रुपये चप्पल आणले, 100 रुपये चप्पल आणले. तर तोच पोरगो जर 1000 रुपयाची दारू पिऊन येलो तर घरात गप झोपतात. काय बस तू गोगरोग करता का? नाही. काय बदललंय? महिलांशी वागणं त्याची चुलीत लाकडं. मग अशी बुवा सांगतात काय महिलांना पुरुष फसवतात, असं बुवा सांगायचं नाही ना. एखाद्याच्या मोबाईलला लॉक असला आणि बायकोन सांगले ह्याचा लॉक खोला तर कित्याक पडला त्या का? ती बायको म्हणते बुवान सांगले ज्याच्या मोबाईलला लॉक त्याचा लपडा भाय. नाही हो कर्म बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्या मोबाईलला लॉक आवडत पहिला काळ वेगळा होता. सकाळी स्त्रिया उठायच्या, दरवाजावर टिपक्या काढायच्या आणि ते टिपके जोडून रांगोळी काढायच्या, बरोबर ना? आता कोण सकाळी उठतात 5 वाजता उठतात, पण रांगोळी कोण काढू जात नाही. ती काय करणार? मोबाईल चार्जिंगला लावलेला तो पहिलो काढणार, त्याच्यावरची टिपके जोडणार, पॅटर्न लॉक. काळ बदलला ना, काळाप्रमाणे बदलावंच लागतं, विषय तो नाही. बरोबर ना? त्यावेळीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते माहित? शिवाजी महाराजांचा संघ लढायला कोण होते? त्यावेळी मावळे होते. ते मावळे कसे होते? लवकर उठे रणांगणात सुटे, लवकर उठे रणांगणात सुटे, तलवारी तुटे पण मागे नाही हटे. आणि आताचे मावळे उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटल्या फुटे पण मागे नाही हटे. आज बदललो ना. आज यंग जनरेशन सुद्धा त्या मार्गाला चाललंय बुवा, बरोबर ना? आज आम्ही म्हणतो 22 तारीखला अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा आहे. आज पौष महिना म्हटल्यानंतर शुभप्रसंगाचे कार्यक्रम करीत नाही. आपण हिंदू म्हणतो ना आपण स्वतःला, आता त्यांनी केल्याने तो ठीक आहे, त्याच्या मागे राजकारण हा, कारण त्याच्यानंतर निवडणूक हा, त्याच्या अगोदर तर करून घ्यायचं, मग हे मोकळे. आमका काय बोलतो, आमका एक दुसरी बारी गावली माझी बारी हा 22 तारीख काय नाही. पण पौष महिना म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो? पूस लागलो, मालवणीत म्हणतो पूस लागलो, लगीन बिगीन ठरीत नाही, पूस महिन्यात ठरवतं तरी सुद्धा आपला कार्यक्रम. पण असू दे, तो दिवस म्हणजे आपल्यासाठी हिंदू संस्कृतीतला महत्वाचा दिवस आहे. आणि त्या दिवसाला प्रत्येकाने काय केलं पाहिजे? जसे आपण दिवाळीला उठतो, सकाळी आंघोळ करतो आणि आपल्या दरवाजावर दिवे लावतो ना, त्या पद्धतीमध्ये दिवे लावले पाहिजेत. आंब्याचं तोरण आपल्या दरवाजाला प्रत्येक हिंदू माणसाने लावणं गरजेचं आहे. तर आपला साजरा होईल. बाकी मी जास्त काय बोलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आपण मावळे म्हणतो, पण आपण मावळे म्हणून किती तत्पर आहोत हे आपल्याला कुठे माहिती आहे, बरोबर की नाही? 2.5 तास आपण मावळे म्हणून 2.5 तास नाही काढू शकत.
या ठिकाणी नंदू नंदू भाऊ उपस्थित आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होते, कारण भजनाच्या गर्दी आणि भजन प्रेमी. नंदू काका आता नाव होतं नजर कमी झाली पण नंदू काका एक ऐका, मी काय बोलतो तुमच्यावरती गाणं म्हटलं आमच्या जोडीवाल्या बुवानी, बरोबर ना? आणि गाणं म्हटल्यानंतर एक वाक्य त्यांनी वापरलं, आता पैसे नाही भेटायचे. त्या चुकीचा, बरोबर? तुम्ही हे जावा एक घेऊन जा माझ्याकडे. माझ्याकडून नंदू काकांसाठी भेट कट्टर राणे समर्थक कुणाल अशोक खोत आणि उत्तम जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक. या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनी बुवा उदय पारकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझं जोडीवालं नाही हो का, इथे जोरदार उदय पारकर बुवांसाठी टाळ्या होते. काय नागा बुवा शॉर्टेज आहे त्यामुळे जरा मान्य करून घ्या. बरेचसे भजनी बुवा या ठिकाणी मालाड नगरी मध्ये उपस्थित आहेत. सर्वांचे मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय आणि रूपाचा ध्यानाचा भंग. सागमनी धप मपग गम पद मरिनी देवाची दारी सन्माननीय गजानन खोचरी बुवा यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. जग से हारा नहीं मैं त्यांच्या हाताची लक्ष्मी नांदताना 100 दिले 200. त्या ठिकाणी सन्माननीय भाऊ उदय पारकर यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. धन्यवाद नंदू काका. जग से हारा नहीं मैं खुद से हारा हुआ जीना जीना रे बुरा बुरा जोरदार सर्वे आणि त्यांच्या शरीरामध्ये तो नाद भिनलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या अंगात वादन येतात, त्याच्यामुळे दोष तुमचं नाही. पण जरा ते पोरगे घाबरतील लहान पोरग या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनी बुवा गुरुवर्य श्री संतोष सावंत यांचे शिष्य विजय सावंत बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद.
हर्षद पुजारे यांच्याकडून सर्वेकर यांच्यासाठी हे 51 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. सन्माननीय सुप्रसिद्ध पक्वान्न सिद्धेश मेस्त्री यांचे वडील रवींद्रजी मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. एक खरोखर उत्कृष्ट पक्वान्न वादक असे मालाड नगरीमधील शान सिद्धेश मेस्त्री का जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आज ते खाली बसले, जागे अभावी मान्य करून घ्या, कारण बरेचसे कलावंत आज नावारूपाला आलेले या ठिकाणी खाली बसले. त्याचप्रमाणे आमचे मित्र बबनजी गावडे जे आमचे सारथी असतात मालाडला आल्यानंतर, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
Bye.